सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज. मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर. आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी. जसजशी प्रचाराची अंतिम तारीख सपत जात आहे तस तसा प्रचारामध्ये रंगत येत आहे. आरोप प्रत्यारोप, राजकीय चिखलफेक, मी काय काम केलं, तुम्ही काय काम केलं, तुम्ही किती टक्केवारी घेतली, मी किती टक्केवारी घेतली, हा सगळा प्रचाराची दरम्यान ही सगळं वातावरण तापत आहे. शब्दाची चिखलफेक होत आहे. आता याच परिस्थितीमध्ये आपण वार्ड क्रमांक 7 जो भाग आहे मच्छी मार्केटचा भाग, आणि तसंच इकडे गेला तर पुढे नांदी नाक्याकडे जात आहे. हा मोठा परिसर आहे. जवळजवळ 3900 मतदानाचा हा वार्ड क्रमांक 7 आहे. काही नागरिक आहेत, मतदार आहेत. 4600 मतदानाचा वार्ड आहे. सॉरी, मग मी चुकीची माहिती दिली, पण 4600 म्हणजे जवळजवळ 5000च्या घरात मतदान, म्हणजे एवढा मोठा वार्ड हा वार्ड क्रमांक 7 आहे. आणि तो उमेदवार पण तसे नौके आहेत, तगडे आहेत आणि डॅशिंग बी आहेत. या सगळ्या परिस्थितीवर काय मतदारांचं म्हणणं आहे, आपण त्यांच्याशी बोलण्यासाठी आलोय. नमस्कार. सगळ्यात पहिला तुमचं नाव सांगा. माझं नाव सलमान जमादार, मी राहतो जयसिंग नगर मध्ये. आता आमच्या जयसिंग नगर मध्ये माझा प्रश्न असा आहे की या वार्डामध्ये जी कामं असतात, म्हणजे लोकांची कामं असतात, स्वच्छतेचं आहे, गटरीची स्वच्छता आहे, कचरा उठव आहे, पाणी वेळेत येते काय, याच्याबद्दल तुम्ही सगळ्यात पहिला काय सांगता? मी सांगायचं म्हणजे की आमचं आहे की नाही, हे वार्ड आहे, हे झोपडपट्टीचा वार्ड आहे आणि सामान्यांचा माणसांचा वार्ड आहे. आम्ही इथं राबून खाणारी माणसं सगळी जण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या इथं लाईटची प्रॉब्लेम आहेत, गटरीची प्रॉब्लेम आहेत. आणि दुसरा कुठला नगरसेवक आमच्या वार्डात कधी फिरलेला नाही, किंवा कुठला नगरसेवक येऊन आम्हाला विचारपूस पण केला नाही. आमची बोर आता नाही म्हणलं तर 6 ते 7 वर्ष बोर बंद पडलेले आहेत. पाण्याची समस्या तर प्रॉब्लेम तर आहेच, गटरीचं पण समस्या आहे आणि लाईटीचं पण आहे. आणि या आमची इथली जनसामान्य आहेत ती सगळी राबून खाणारी माणसं आहेत. कुठला नगरसेवक येऊन कधी कुणाला विचारलेलं नाही की बाबा इथं मयत झालेला आहे किंवा काय झालेला आहे, काय नाही. तुम्ही आता म्हणला की कुठलाही नगरसेवक आलेला आलेला नाही. नाही. ह्या वार्डातले नगरसेवक इथं 5 वर्षात किंवा या 9 वर्षात किती वेळा आले? एकदा पण आलेलं नाही. एकदा पण आलेलं नाही. एकदा पण आलेलं नाही. कारण काय, का आले नाही? ते आलेले नाही. तो आलेलेच नाही. गायब झाल्यात का गायब केलं? नगरसेवकांनी सांगितलं पैसे घेऊन तुम्ही मतदान केलंय, 5 वर्ष आमच्याकडे यायचं नाही, असं स्पष्ट सांगितलं. स्पष्ट सांगितलेलं पण होतं आणि स्पष्ट झालेलं पण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जी जनता आहे ही आता सगळी जण आहे की नाही आपापल्या विचारमतानं आहे. आणि आता आम्हाला एकच आहे की बाबा आमच्या गल्लीतला आणि आमच्या चौकातला पाहिजे. कारण की जयसिंग नगर मध्ये नगरसेवक झालेले आहेत, ही सगळी बाहेरची नगरसेवक झालेले आहेत. असं नाही की बाबा प्रॉपर या जयसिंग नगरचा नगरसेवक आहे. या ठिकाणी वडीलधारी मंडळी मतदार आहेत, जी इथं आता यांनी युवकांनी सांगितले की आधीचे नगरसेवकच आले नाही. आणि कामं झाल्यात का? मग त्याच्यामुळे कामं कोण केली विकासाची? का झालीच नाहीत कामं? झालीच नाही कामं, झालीच नाही. कामं झालीच नाहीयेत. आणि आता जो नगर म्हणजे उमेदवार राहिलेला आहे तो बाहेरचा आहे, मुंबईतला आहे. होय. तो इथून निवडणूक लढालाय. मुंबईचा उमेदवार आहे. काय इथं त्याचं आधार कार्ड वगैरे काय नाही? काहीच नाही. आम्हाला माहित नाही आहे त्यांचं काय आहे. फक्त विषय काय माहितीये का, त्यांना अजून माहित नाही आहे की बाबा ह्या वार्डात कोण कुठे राहतंय. सगळ्यात महत्वाचं हे आहे. आणि गल्ली बोळ माहित नाही आहे, तर आम्ही नगरसेवक निवडून आणून द्यायचा कसा? ठीक आहे. ठीक आहे. आम्हाला संतोष जाधव आमच्या गल्लीतला आहे म्हणून सांगत नाही आहे, पण त्यांची कामं पण चांगली आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येकांच्या घरघरात जाऊन त्यांनी विचारपूस करून प्रत्येकांचे काय आहे काय नाही, मयत असू दे किंवा काय पण असू दे, त्यांनी नियोजन लावलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. एक मतदार म्हणून तुम्ही 2 तारखेला बाजूला सरकार, मी दारू घेणाऱ्याची मुलाखत घेत नाही, दारू पिणाऱ्याची घेत नाही, सॉरी, दारू पिणाऱ्यांची मुलाखत घेत नाही, सॉरी, न पिता या तुमची मुलाखत पहिला लावतो मी. ऐका, 2 तारखेला तुम्ही मतदानाला जाताय. एक मतदार म्हणून जसं राजकीय लोक आपली ब्ल्यू प्रिंट टाकतात, आम्ही हे करू ती करू, तसं मतदार म्हणून आपल्या मनामध्ये ब्ल्यू प्रिंट असली पाहिजे. काय वार्डात कामं झाले पाहिजे, उमेदवार कसा असला पाहिजे, आपल्या वार्डाचा नगरसेवक कसा असला पाहिजे. संतोष जाधव सका उमेदवार पाहिजे. तुम्ही नावं घेताय त्यात, बरोबर आहे ना. तो तिथं आमच्या एरियात तो राहतोय, तो आमची समस्या पूर्ण करतोय. बरं. काही बी समस्या, कोण मेलं, कोण काय झालं, तो आपल्यासाठी रात्री इंद्राचं ते येतोय. ठीक. तुम्ही आता एक कोणतर म्हणलं, थांबा, तुम्ही म्हटलं काय गोरगरिबांचा वाली, कारण काय त्याचं गोरगरिबांचा वाली का? कारण म्हणजे कोणता दवाखाना असू दे किंवा कोणतं कार्य असू दे किंवा कोणतं लग्नाचं असू दे, कोणाचं काय बी असू दे, त्याच्यासाठी धनाजी जाधव आणि संतोष जाधव ही दोघं सुद्धा गोरगरिबांची वाली आहेत. फुल गॅरंटी मी देतो. चाचा, मला सांगा, तुम्ही याच वार्डात आहे का? तुम्ही नाही, बाहेर जयसिंगपूरचा आहे काय? किती नंबर वार्डात राहत आहे?
6 नंबर वार्ड 6 नंबर वार्डात कामं झालेले आहेत काय? नाही 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 झालेली. बरं, जयसिंगपूर शहरात तुम्ही फेरफटका मारताय नागरिक म्हणून, काय जयसिंगपुरात कामं झालेले आहेत काय वाटतंय तुम्हाला? काहीच नाही प्रगती नाही काहीच झालेली. नाही. का बरं? आता त्या सर नगरसेवकांना माहिती आता नगरसेवकांना माहित. होय बरं ठीक आहे, या ठिकाणी वडीलधारी मंडळी आहेत. काय तुम्ही मतदानाला जाताय, एक उमेदवाराकडून अपेक्षा काय असतात आपल्या, त्याच्याबद्दल काय बघा, सांगता? उमेदवारांच्याकडे अपेक्षा म्हणजे आपल्या वार्डातली कामं व्हायला पाहिजेत. गोरगरिबांची जी इच्छा आहे बाबा, आपली जी कामं आहेत ती व्हायला पाहिजेत. त्या हिशोबात त्यांनी काम करायला पाहिजे. जो उमेदवार जो असेल म्हणजे ते लोकांची कामं गटरीची असू देत, लाईटची असू देत, त्यांच्या घरातली असू देत, कुठलं काय अडचण असू देत, ते व्हायला पाहिजेत. असा उमेदवार पाहिजे बाबा, लोकांसाठी धडपडणारा उमेदवार पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं आहे, सुखाला सगळे धावून येतात पण दुःखाला कोण येत नाही, दुःखाला येणारा पाहिजे. दुःखाला येणारा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, प्रत्येकांच्या घरोघरी नगरसेवक हा पोहोचायला पाहिजे. आज तुम्हाला सांगतो, 30 वर्ष झालं आम्ही उमेदवार निवडून देतोय. बाहेरचे नाही. एकदा जर निवडून गेला तो 5 वर्षात इथं पाऊल पण टाकत नाही, या असा विषय इथला आहे. ठीक आहे, या ठिकाणी युवक आहेत. एक युवक म्हणून मतदान आहे का नाही तुझं? आहे की. काय नाव आहे तुझं? कुणाल कोळी. कुणाल कोळी. ह्याच वार्डात राहतोस? बरं, काय ह्या वार्डात बरीच लोक सांगतात कामं झाले नाही, नगरसेवक आतापर्यंत एकदाही फिरकला नाही, तर एक युवक म्हणून आपल्या हक्काचा नगरसेवक कसा असला पाहिजे? संतोष दादा जाधव. का बरं? कारण युवा नेतृत्व आहे. हा, आमच्याच गल्लीची दिल्ली करणारा एकच माणूस आहे. नक्की. नक्की. ठीक आहे, या ठिकाणी आणि काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला बोलता येत नाही. काही महिला आहेत या वार्डात, त्या महिलाशी आपण बोलायचा प्रयत्न करूया आणि बघू महिला काय म्हणतात या वार्ड नंबर 7 मध्ये. आणि या वार्डात खरंच आधीचे जे नगरसेवक होते कामं झालं, तिथे एक मतदार आहेत. याच भागात आहे तुम्ही, आहे का नाही या भागात? काय या भागात कामं झालेत काय? कामं झाल्यात का इथं वार्डात 7 नंबर मध्ये? नाही, आता मला तर झाल्यात. मला तर माहित नाही, असं म्हणायचं होतं का? बरं, एक मतदार म्हणून मतदानाला जात आहे, आपला उमेदवार कसा असला पाहिजे? नगरसेवक कसला असला चांगला पाहिजे. चांगला पाहिजे, आपल्या हक्काचा पाहिजे का? पाहिजे. पाहिजे. त्या उमेदवाराला मतदान करणार हक्काच्या, होय, गल्लीतलाच पाहिजे. गल्लीतला पाहिजे. ठीक आहे, काय नाव आहे तुमचं? अक्षय अर्जुन. अक्षय अर्जुन. अर्जुन लक्षात ठेवा, धनुष्य विद्या घेणार आहे, लक्षात ठेवा म्हणलं की. ठीक आहे, या ठिकाणी काही महिला आहेत, आपण महिलांशी पण बोलायचा प्रयत्न करूया. या वार्डामध्ये आतापर्यंत नगरसेवक कोणी आलेले नाहीत, गटराची स्वच्छता होत नाही. तुम्ही जर आत्ता ऑन द स्पॉट बघितला, या इलेक्शनच्या काळामध्ये सध्या गटारी तुंबलेल्या आहेत, ही स्वतः आम्हाला दिसते. गटरीची कचरा जरी काढला तरी ती गाडी न्यायला वेळेत येत नाही. आणि मग त्या गटरीतनं येणाऱ्या आळ्या असतील, किड्या असतील, ढास असतील, हे आजूबाजूच्या इथल्या लोकवस्तीत दाट आहे. तुम्ही जर बघितला हा स्पेस मी चालायला लागलोय तर 10 फुटाचा सध्या स्पेस नाही, म्हणजे दोन्हीकडे घर आहेत, एवढी परिस्थिती इथं लोकवस्ती दाट आहे. अशा वेळेस तुम्ही खरं तर नागरिकांची कामं केली पाहिजेत, जनतेची कामं केली पाहिजेत, असं एकंदरीत मत आहे. काही महिला आपल्याशी बोलणार आहेत, आपण त्या महिलांशी बोलूया, बघूया महिला काय म्हणतात. खरं तर महिला या खऱ्या अर्थानं घर चालवत असतात. घर चालवत असताना अनेक त्यांना पाण्याची सोय आहे, पाणी वेळेवर येतंय का नाही, किती पाणी येतंय, ह्या सगळ्या प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. महिला बऱ्याच वेळा आम्हाला कॉन्टॅक्ट केला की आमच्या समस्या आहेत वार्डामध्ये आणि तुम्ही यायला पाहिजे, परंतु आम्हाला वेळ झाला येण्यासाठी आणि आज आम्ही या 7 नंबर वार्डात आलेलो आहेत. दाखवलं आम्ही दाखवलेलं आहे. पाणी गटरी पूर्ण ही झालेले आहेत. हा, या ठिकाणी थांबा, या ठिकाणी एक भाभी आहे. भाभी नमस्ते. नमस्ते. तुम्ही गटर दाखवत होता, बरोबर आहे ना? गटर बघा की हा. आम्ही नगरपालिकेत आम्ही काम करतो इथं. होय. आम्ही स्वतः गटर काढतो. मग कचरा कुठे टाकतो? कचरा बघा तिथं ढीग लावलाय आम्ही ढीगवर. होय. घरात नगरपालिकेची येत नाहीत कर्मचारी? कचरा कोणी सुद्धा घ्यायला येत नाही इथं, काही सुद्धा सेवा नाहीये. होय. सगळे आम्ही स्वतः करतोय. होय. कोणी सुद्धा इथं येत नाही. आमच्यात आम्ही संतोष दादाला बोललो तर संतोष दादा येते. येतात. हो, बरोबर. तुम्ही डायरेक्ट नाव घेता संतोष संतोष दादा. होय, कारण काय सांगतात तुम्ही? आमच्या पाठीमाशी भरपूर त्यांची सेवा आहे आमच्या. आहे हा, म्हणून तुम्ही संतोष दादाचं नाव घेताय. ठीक आहे, बरेच इथं महिला मतदार डायरेक्ट उमेदवाराचं नाव घेतात. ही वारं नक्की या 7 नंबर वार्डात नक्की कुठल्या दिशेने फिरा लागलंय मतदानाचं, परिस्थिती बेकार आहे. ही बघा, ही कचरा आहे, ही गटारीतला कचरा काढलेला आहे. जरा मागं सरका, हे बघा ही गटार, जरा मागं ताई, जरा असं मागं सरका, हे बघा ही गटार. एक मिनिट ताई थांबा, मी येतो तुमच्याकडे.